अनिकेत, अनामिका. अनिकेत आणि अनामिका कुकिंग इन शॉर्ट या नावानं ओळखलं जाणारं एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया जोडपं. कलेजी फ्राय, कैरी राईस. चालेल. त्यांच्या घरगुती आणि प्रेमळ अंदाजात बनवलेल्या फूड रील्समुळे ते लाखो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेत. अनिकेतचा साधा आणि निरागस प्रश्न, आज काय खायचं, आणि त्यावर अनामिकानं झटपट आणि मन लावून तयार केलेल्या पदार्थांची ओळख, ही यांची व्हिडिओ मालिका आता केवळ कॉन्टेंट नाही तर एक भावनिक नातं बनली आहे. थँक्यू. ही गोष्ट सुरू होते एका साध्या घरगुती सेटअपमधून. स्टुडिओ नाही, मोठा प्रोडक्शन क्रू नाही, फक्त 2 हृदय, एक स्वयंपाकघर आणि एक मोबाईल कॅमेरा. अनिकेतच्या प्रश्नानंतर अनामिका ज्या प्रकारे सहजतेने आणि उत्साहाने स्वयंपाकाला सुरुवात करते ते पाहणं हा प्रेक्षकांसाठी आनंदाचा अनुभव असतो. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी अनिकेत जेव्हा हसत हसत अनामिकाला थँक्यू म्हणतो, तेव्हा ती केवळ एका रीलची समाप्ती नसते, तर त्या क्षणात एक घरगुती प्रेमाची जाणीव सामावलेली असते. त्यांचे व्हिडिओ कोणत्याही भपक्याविना लोकांच्या मनात थेट उतरत असतात. ही खरी ताकद आहे कुकिंग इन शॉर्टची. या व्हिडिओमध्ये कुठेही कृत्रिमता नाही, स्क्रिप्टेड संवाद नाहीत. अनिकेतचा प्रामाणिक चेहरा आणि अनामिकाच्या हातची रुचकर आणि सोपी पाककृती हाच यशाचा मुख्य मंत्र. इंस्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि त्यांचे बहुतेक व्हिडिओ लाखोंच्या घरात पाहिलेही जातात. या यशामागे केवळ प्रसिद्धीचा हव्यास नाही तर एक प्रेरणादायी दृष्टिकोन आहे. त्यांनी कोणतेही स्टेज शो किंवा मोठे इव्हेंट्स न करता केवळ घरात बसून कलेला आत्मीयतेनं मांडलं. अनिकेत आणि अनामिकानं दाखवून दिलं की सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी मोठ्या सेटअपची अजिबात गरज नाही. गरज असते ती खरी भावना, एकमेकांप्रती प्रेम आणि जिव्हाळ्याच्या संवादाची. त्यांचा कॉन्टेंट प्रेक्षकांना आनंद देतोय कारण तो त्यांच्या स्वतःच्या जीवनाशी, कुटुंबाशी आणि घरगुती स्वयंपाकाशी थेट संबंधित असतो. अनिकेत काय खाणार हा संवाद आता अनेक घरांमध्ये ऐकू येतो. त्यांच्या या वाक्यानं अनामिकाच्या तत्परतेनं फूड वर्ल्डमध्ये एक वेगळाच मान मिळवलाय. अनेक गृहिणींना त्यांच्या रील्समधून नवीन प्रेरणा मिळते. त्यांच्या फूड व्हिडिओजमधून अनेकांना नव्यानं स्वयंपाकाची गोडी लागली आहे. हे फक्त एखादं ट्रेंडिंग फॅड नाही आहे, तर एका युगाचा भाग ठरतोय. त्यांच्या रील्सना फक्त विनोदी मूल्य नाही, तर त्यातून एक सुंदर कौटुंबिक भावना झळाळते. एकत्र जेवणं, प्रेमानं स्वयंपाक करणं आणि जीवनाच्या लहान लहान क्षणांचा आनंद घेणं, या गोष्टी ते नेहमीच अधोरेखित करतात. इंस्टाग्रामवर त्यांच्या लोकप्रियतेनं अनेक ब्रँड्सनाही आकर्षित केलं आणि आता ते व्यावसायिक ब्रँडिंग आणि डिजिटल कोलॅबोरेशनमध्येही सक्रिय झाले. अनिकेत आणि अनामिका हे दाखवतात की साधेपणा, सातत्य आणि खरेपणा यांचं मिश्रण असेल तर सोशल मीडियावर टिकून राहणं आणि यशस्वी होणं सहज शक्य आहे. त्यांच्या या प्रवासातून नवीन कॉन्टेंट क्रिएटर्सना खूप काही शिकता येतं. विशेषतः भारतीय घरातील संस्कृती, जेवणाची परंपरा आणि नात्यांची नाजूक वीण ते अतिशय सुंदर पद्धतीनं मांडतात. आज कुकिंग इन शॉर्ट फक्त एक इंस्टाग्राम पेज नाही तर एक ब्रँड बनलाय, जिथे प्रेम, स्वाद आणि विनोद या तीनही गोष्टींचं अतूट नातं आहे. पुढे जाऊन ते वेब शो, फूड ब्लॉग्स किंवा लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांशी संवाद साधतील, यात अजिबात शंका नाही. त्यांचा कॉन्टेंट जसा आज प्रत्येक घरात पोहोचलाय तसाच तो पुढेही नवनवीन स्वरूपात लोकांच्या हृदयात स्थान मिळवत राहू. खरं आहे की नाही?